करतायत ज्या प्रकारे ईव्हीएमचा मुद्दा आमचा नाहीये, मात्र बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम घेणार आहोत. काय सांगाल एकंदरीत? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता निवडणुकीचे निकाल आले, अशी कोणती सुनामी होती, कुठलं काय होतं? 19 मध्ये 14 मध्ये लाट असताना सुद्धा जे निकाल आले, तर भारतीय जनता पक्ष असं काय केलं की ज्याने 132 जागा देऊ शकतात? कुठले तीर मारला? कोण हॅपी होता? यामध्ये लोकांची जे काही जनमत आहे, लोकांचं मत आहे, ते या ईव्हीएमच्या विरोधात आता स्पष्टपणे दिसतोय. अशा वेळेस लोकांच्या भावना लक्षात घेऊन हे सगळे आम्ही बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात, बॅलेट पेपर वापरूनच व्हाव्यात, अशी सगळ्यांची भूमिका आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी ती भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आम्ही सह्यांची मोहीम राबवून एक जन आंदोलन या ठिकाणी उभं व्हावं आणि पुढच्या निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात, असं लोकांचं मत आहे, ते आमचं मत आहे. बऱ्याच मतदारसंघामध्ये असं सुद्धा आढळलं आहे की मतदान जे ते वाढीव झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक मतदारसंघामध्ये मतदान वाढीव झालं आहे, काही कमी झालं आहे, ते मॅच होत नाही. ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान, ईव्हीएम मधून निघालेलं मतदान, हे काय जे काही दिसत आहे हे शंकेसाठी पुरेसं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आता हा जो फटका बसलेला आहे, पुन्हा उभारी कशी असणार? कारण ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झालेला आहे. नाही काही फरक नाही. बघा, असं आहे की पक्ष कधी संपत नसतो. ठीक आहे, हार जीत कमी जास्त होत असेल, त्यामुळे आम्ही खचणारे नाहीत. आम्ही 116 वरून आम्ही 160 वर जाण्यासाठी आमचा संघर्ष राहील. आम्ही काम करू आणि हे सरकार पुढे कसं चालतंय हे लोकांना कळेल. कारण ज्या भरमसाठ खोट्या आश्वासनं देऊन फसवणूक केली आणि मतं घेतली, त्याचं इम्प्लिमेंट कसं होतंय, लोकांना काय नाही मिळतो, शेतकऱ्यांना काय मिळतो, हे सगळं आमचं लक्ष आहे आणि लोकांचे हक्क घेऊन प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत. ज्या प्रकारे पाहतोय आपण, हे होते विजय वडेट्टीवार आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत. ईव्हीएम वरती निवडणुका झाल्या, त्याच्यामुळे बरेच संशयास्पद जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याची मागणी ही आम्ही करणार आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बातचीत करताना केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.